खरोखर देशाच्या संविधान आणि घटनेची कायदा लोकशाहीची कोणालाच किंमत राहिलेली नाही. देशाच्या संविधान आणि घटना, कायदा, लोकशाही, युगपुरुष, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, बॅरिस्टर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविली. स्वातंत्र्यपूर्व 77 वर्षाचा कार्यकाल खंड गेला. 70 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक स्थित्यंतर आली. देशाला मोठमोठाले चांगले इतिहासकार, पंतप्रधान मिळाले. कायदा कानून घडला ना. प्रत्येक पक्षाचे मंत्र्यांना जेव्हा न्यायालयाने दोषी ठरवलं आणि केस कोर्टामध्ये लागली, त्याच्या आधीच त्या मंत्र्याने स्वतःचा पदाचा राजीनामा दिलेला आहे. लक्षात घ्या. त्यावेळेस मंत्र्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु आता मी काय पाहतो, आताच्या सरकारमधील मंत्री दोषी होऊन देखील शिक्षा, त्या पक्षाचे सर्व सेवा त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय पण राजीनामा घेत नाही. परंतु पक्षाने राजीनामा का घ्यायचा? पक्षाने आमदारकीचा राजीनामा घ्यायचा. परंतु मंत्री म्हणून अटक केल्यानंतर, मंत्री म्हणून शिक्षा झाल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घेऊन रेस्टिगेशन करायला पाहिजे किंवा न्यायालयाने प्रथम त्या माणसाला अटक करायला पाहिजे. मंत्रिपद असो नसो, आमदार असो नसो, कायदा सगळ्यांना सारखा आहे. कायदा सगळ्यांना सारखा आहे. सगळे शिक्षेस पात्र आहेत. हे बघा, एखाद्या लाच घेणाऱ्या माणसाला, अधिकाऱ्याला ऑन रंग्यात पकडलं, त्याला तात्काळ पकडला जातो, अटक होते. आता मागे 1 ऑक्टोबरला ठाणे महानगरपालिकेत काय घडलं? 25 लाख लाच घेणारा पाटोळे, 25 लाख लाच येणारा पाटोळे तात्काळ पकडला, अटक झाली. अटक झाल्यानंतर महिनाभराने त्याला काही जामीन झाला. परंतु त्याला ते ठाणे फिरणं बंद केलं, सगळं केलं. तर इथे ते न्यायालयाने खुद्द एका मंत्र्याला शिक्षा दिली आहे. हायकोर्टाने शिक्षा दिली आहे. हायकोर्टाने त्याला त्याची शिक्षा तात्काळ सुनावणी निर्णय, शिक्षेपासून, अटकावापासून निर्णय घेण्यास मज्जाव केला. तर न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार त्याला अटक व्हायला पाहिजे. कायद्यातील पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक करायला पाहिजे. भले मंत्री असला म्हणून काय झालं, अटक करायला पाहिजे. अटक का नाही करत? हा जर सर्वसामान्य गुन्हेगार असता तर तात्काळ पोलिसांनी उचलून आतमध्ये बेड्या ठोकल्या असतात, आतमध्ये घातल्या असतात. हे काय आहे संविधान? हे काय आहे घटना? कशा प्रकारे चाललंय राज्य? घटनेचं राज्यात राहिलेलं नाही. केवळ राजकारण सत्तेसाठी खुर्चीसाठी चाललेलं आहे. घटनेच्या संविधानामध्ये फक्त मुख्यमंत्री हे पदच अधिकृत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहेत, अनधिकृत आहेत. घटनेमध्ये तरतूदच नाहीये तरी ते भोगतात. ते रद्द करत नाही. राज्यपालांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. निवडणूक आयोगाने कारवाई करायला पाहिजे. राज्यपालांनी कारवाई ती करतली जात नाही. घटनेत जी पदं तरतूदच नाही ती पदं दिली गेली आहेत. त्यामुळे असे घटनाबाह्य पदं घेणारे शासन मंत्रालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये घटनाबाह्य कारवाया करतात. अधिकाऱ्यांनाही घटनाबाह्य पदे देतात. पात्रता नसताना, शैक्षणिक पात्रता नसताना घटनाबाह्य पदे देतात. असे ठाणे महानगरपालिकेत घडतात ना. मी सवय लागते. ठाणे महानगरपालिकेची टक्केवारीची सवय लागली, जी टक्केवारी मंत्रालयापर्यंत पोहोचली. 40-40%, 50-50%. काय चाललंय काय? कुठे नेऊन चालली म्हणजे देशाची लोकशाही, घटना, संविधान?
कुठे घेऊन चालले माझ्या महाराष्ट्र राज्याची लोकशाही घटना संविधान? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र 18 पगड जाती धर्माने घेऊन चालला. काय आहे छत्रपतींची राजेशाही लोकशाही राजपाट? कायद्याचं दंडवत अस्त्र शिक्षा, हत्तीच्या पायाखाली कडेलोट तत्काळ होत्या. तिथे कोर्टामध्ये केसा चालले जातात. पण आता लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने गुन्हेगाराला पण वाचवण्यासाठी न्याय मागण्यासाठी अधिकार देतो. पण तो गुन्हा असेल गुन्हा असेल दोषी ठरला नक्कीच शिक्षा करतो. मग आता कोकाटे दोषी आहेत. जे मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोकाटे मंत्री दोषी आहेत. तात्काळ पोलिसांनी अटक करायला पाहिजे. पोलिसांवर आरोप आहे. पोलिसांनी तत्काळ अटक करायला पाहिजे. पोलिसांनी तत्काळ अटक करायला जिथून असेल तिथून अटक करायला पाहिजे. खोटं आधार पण अशी वेळ आली की लगेच बीपी वाढतो. अधिवेशनामध्ये पत्ते खेळताना बीपी नाही वाढत आहे. शेतकऱ्यांवर अनापशनाप बोलताना बीपी नाही वाढत आहे. आता अटक सत्र आलं तर बीपी वाढून लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. काय चाललेलं आहे देशाचं, काय चाललंय राज्याचं? आमचे धनंजय मुंडे दिल्लीला अमित शहाच्या भेटीसाठी देतात का? तर पुन्हा नव्याने मंत्रिपद घ्यावं आणि तो भागवत कराडला कसं सुटता येईल याच दिशेने मंत्रिपद यायला बघतात. तर लोकशाही कुठे चालली, कशा प्रकारे चालले? आज लोकशाही मतदानाचा अधिकार आपण कशासाठी बजावतो? तो खऱ्या मार्गाने सत्य मार्गाने लोकशाही चालावी याच्यासाठी आपण करतो ना. काय चालले, कुठे घेऊन चालले महाराष्ट्र माता, कुठे घेऊन चालले भारत देश माझ्या घटना आणि संविधान कुठे घेऊन चालले? एक शर्मनाक घटना आहे. आम्ही आपण शंडपणे टीव्हीवर न्यूज पाहतो. कोकाट्याचं खातं काढण्याची सीएमची राज्याकडे शिफारस. कोकाट्यांची खातं काढण्याची सीएमची राज्यपालांकडे शिफारस. सीएमच्या शिफारसीनंतर मानेगाव कोकणचा राजीनामा. माणिकराव कोकणचं खातं अजित पवारकडे. मग अजितराव पवार राजीनामा घेणार का? अजित पवार आमदारकीचा राजीनामा घेतला, पण तो मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार. सीएमच्या शिफारसीनंतर क्रीडा खातं पवारांकडे. माणिकराव कोकणेंचा राजीनामा. माणिकराव कोकणकडील सर्व खाते अजित पवारांकडे. माणिकराव कोकणेंचा राजीनामा. कोकणेंचं खातं काढण्याची सीएमची राज्यपालांकडे शिफारस. सीएमच्या शिफारसीनंतर क्रीडा खातं पवारांकडे. माणिकराव कोकणेंचा क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा. माणिकराव कोकणेंचा राजीनामा. क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा. माणिकराव कोकणेंचं खातं अजित पवारांकडे. माणिकराव कोकणेंच्या सदनिका लाटल्याचे प्रकरण भोवलं. खोटी कागदपत्र सादर केली. तर आणखी एक ठाण्यातील पालकमंत्री, नगरविकास मंत्री माजी आणि आत्ताचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांना पण उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल. उपमुख्यमंत्री सोडावं लागेल. कारण गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचा आर्थिक लाभ घेतला. तो फॉर्म 26 मध्ये आमदारकीला नॉमिनेशन भरताना फॉर्म 26 मध्ये दाखवलं नाही. आयोगाकडे आक्षेप घेतलेले आहेत. मी अजून कोर्टात गेलो नाही. आता पुन्हा मागणी करतोय. माहिती अधिकारात काय कारवाई केली. आणि 26,67,94,000चा महाराष्ट्र शासनाचा गफला केला. त्यामुळे गुन्हा हा घडणार. आणि आरक्षित भूखंड, मलिनसार केंद्र पंपचे आरक्षित भूखंड ठाणे महानगरपालिकेचा लाटला. असा आर्थिक लाभ घेतला एकनाथराव शिंदेंनी, हे तुम्हाला सांगतो. त्यांच्यावर पण आता कारवाई होईलच लवकर. त्यांना पण मंत्रिपद सोडण्यासाठी प्रयत्नशील न्यायालयातून करणार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल.
पालकमंत्री नगरवसतिपद आणि आमदारकीचा राजीनामा घ्यावा. एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र. तर आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर रणधुमाळी चालू आहे आणि या ठाणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीमुळे ठाणे महापालिकेचे 2017 ते 22 मधील जे काही सदस्य होते, 131 उमेदवार होते, त्यांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा महासभेत ठराव मंजूर केला. स्थायी समितीमध्ये त्याच अनधिकृत बांधकामाला तरतूद मंजूर केली आणि तिथे अधिकृत नाल्यावर अनधिकृतपणे रस्ता आहे डीपीमध्ये तो दाखवला गेला आणि त्या नाल्यावरती डीपी रस्ता आहे. अधिकृत नाल्यावर नाला नंबर 5 राबोडी केविला ते सरस्वती हायस्कूल जेलच्या नाल्याबाबत बोलतोय. जो अधिकृत नाला आहे त्या नाल्याला खोटा डीपी रस्ता दाखवला आणि तो डीपी रस्ता वरती प्रस्ताव तयार केला बंदिस्त करण्याचा आणि बंदिस्त करून त्याच्यावर ब्रिज करून रस्ता करण्याचा प्रयत्न केला. त्यास MCZMची परवानगी नाही. जेल असल्यामुळे पोलीस प्रशासन म्हणजे गृह मंत्रालयाची परमिशन नाही, पोल्युशन डिपार्टमेंटची परमिशन नाही, घनकचरा विभागाची परमिशन नाही. मी वाचलाय अभिप्राय सगळ्यांचे. आणि मुळामध्ये हे मुख्य डिपार्टमेंट कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदेकडे असताना रवींद्र शिंदेच्या अधिकारात हा प्रस्तावच बनवलेला गेला नाही आणि त्यांच्या डिपार्टमेंटचा असं त्यांनाच माहीत नाही हा कुठल्या डिपार्टमेंटने प्रस्ताव बनवला. तर रस्ते प्रकल्प डिपार्टमेंटने प्रस्ताव बनवला पण त्याच्यावर अभिप्राय रवींद्र शिंदेचे नाहीत. काम करायचं किंवा नाही करायचं त्यांची मंजुरीच नाही. मग त्यांची मंजुरी नसताना हा प्रकल्प बनविला गेला आणि हा खोटा अनधिकृत प्रकल्प महासभेने मंजूर केला. महासभेने तरतूद मंजूर केली. स्थायी समितीचे 16 मेंबर आणि महासभेचे 131 मेंबर अनधिकृत बांधकामास जबाबदार ठरतात आणि शासन आयुक्ताचे परिपत्रक, शासन आयुक्ताचे परिपत्रक 2007 7 जुलै 2007 आयुक्तांचे परिपत्रकचे अवलोकन करता कुठलाही नाला बंदिस्त करता येत नाही. जर आयुक्ताचे परिपत्रक आहे तर त्या परिपत्रकाचे अवलोकन न करता नाल्याचा खोटा प्रस्ताव बनविला जातो. त्या आर्थिक तरतूद निर्माण मंजूर केली जाते. तो महासभेमध्ये ठराव मंजूर केला जातो. स्थायी समितीमध्ये आर्थिक तरतूद मंजूर केली जाते. स्थायी समितीची मान्यता मिळते. करारनामा होतो, ॲग्रीमेंट होतो आणि कार्यादेश देऊन सर्व ते काम चालू होते. 60 कोटीची अमाऊंट आता 100-125 कोटीच्या घरात गेली. आता निधीच नसल्यामुळे ते काम अर्धवट बंद पडलेले आहे. म्हणजे खोट्याच्या कपाळी गोटा. करायला जातो एक, होतं उलटच. कारण जर उलटच काम केलेलं आहे खोटं तर उलटच होणार ना. करायला जातो एक तर उलटच. कारण जर सुरुवातीपासून कामच खोटं केलेलं आहे आणि रवींद्र शिंदेसारख्या कार्यकारी अभियंत्याला अडचण नको खोट्या कामाची मध्ये म्हणून त्याला निलंबित करून बाजूला करण्यासाठी निलंबित केलं. बदली पण नाही आणि त्या कामाशी रवींद्र शिंदेचा संबंधच नाही कारण त्याने प्रस्ताव बनवलेलाच नाही. आणि फक्त नाल्याच्या अधिकृत नाल्याचा कार्यकारी अभियंता हेड ऑफ द डिपार्टमेंट माझ्याकडे तक्रारी आल्या. पावसामध्ये तक्रारी पाहणी केलं गेलं. नाला 12 मीटरचा नाला 6 मीटर बुजवला होता आणि काम चालू केलं होतं. कोणी केलं होतं? त्यामुळे मी इन्स्पेक्शन करून रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंत्यांनी इन्स्पेक्शन केलं. आयुक्तांना अहवाल पाठवला. म्हणून त्या रागापोटी राजकीय सुडापोटी नजीब मुल्लांनी मला सस्पेंड करायला लावलं. त्याच्या आधी पालकमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेंनी निलंबित करायला. का? सत्याच्या कपाळी नेहमी खोट्याचा गोटा असतो. सत्याच्या कपाळी नेहमी खोट्याच्या कपाळी नेहमी सत्याचा गोटा असतं. लक्षात घ्या. सत्य हे सत्य असतं, खोटं हे खोटं असतं. सत्य हे सत्य असतं, खोटं हे खोटं असतं. आणि स्वामी समर्थ हे नेहमी सत्याच्या पाठीशी असतात. कायदा आणि संविधान घटना इथेच आहे. संविधान जिवंत आहे, संविधान मेलेलं नाही आहे. म्हणून आज निवडणूक आयोगाला मी पत्र दिलं. सर्व महासभेच्या सदस्यांची यादी काढली, सर्व स्थायी समितीच्या सदस्यांची यादी काढली, ठराव काढल्या, प्रती काढल्या आणि आयोगाला लिखित पत्रानुसार हरकत घेतली की 131 उमेदवार हे दोषी आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे 131 लोकांना, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 131 सदस्यांना निवडणुकीमध्ये अनधिकृत बांधकामांना
करण्यास परवानगी देणे महासभा ठराव आणि अनधिकृत बांधकामास आर्थिक तरतूद मंजूर करणे आणि नियमबाह्य पद्धतीने एका मागासवर्गीय अधिकारी कार्यकारी अभियंत्याची अडचण नको म्हणून त्याला निलंबित करणे, आत्महत्यास प्रवृत्त करणे अशा 3 प्रकारचे मुख्य गंभीर मुद्दे निवडणूक आयोगाला पाठवले. ठाणे महानगरपालिका निवडणूक विभागाला पाठवले आणि मी हरकत उपस्थित केली. त्यामुळे 131 उमेदवार कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरताना ही हरकत उपस्थित राहणार आणि त्याचा रितसर ठराव आहे. आपल्याला न्यायालयात जायची गरजच नाही. रितसर ठराव केलेला आहे महासभेचा. अनधिकृत बांधकाम करण्याचा ठराव केलेला आहे. अनधिकृत बांधकाम तरतूद करण्यास स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. स्थायी समिती ठराव आहे, करारनामा आहे. त्यामुळे कोर्टात जायचं इथेच सिद्धता होते कागदपत्राच्या पुराव्याची. त्यामुळे माझी स्ट्रिक्ट हरकत आहे की या 131 उमेदवारांना निवडणुकीमध्ये फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आता नवीन उमेदवार ना रस्ता मी मोकळा करून दिलेला आहे. एस रविराज रवींद्र शिंदे, स्वतंत्र मजूर पक्ष आणि बहुजन एकीकरण समितीचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना रस्ता मोकळा करून दिलेला आहे. नवीन उमेदवार घडवा, या भ्रष्टाचारांना आडवा. नवीन उमेदवार घडवा, या भ्रष्टाचारांना आडवा हेच सांगणं आहे. आणि नवीन उमेदवार आता महानगरपालिकेमध्ये येतील, कारण 131 उमेदवार डब्यात जातील. यांना फॉर्मच भरता येईल. एवढंच मला सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.